नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व भावी अधिकारी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या राष्ट्र नोकरी मराठी चॅनलवर. मित्रांनो, इतिहासमधली ही आपली तिसरी सिरीज आहे. यामध्ये आज आपण बघणार आहोत ते म्हणजे भारतातील कायदे जे ब्रिटिशांनी केलेले आहे 1773 ते 1947. त्यामध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट हे देखील महत्त्वाचे आहे. मित्रांनो बघा, ज्यामध्ये पेपरमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न येते ॲक्टवर्स, परंतु आपल्याला ते माहीत नसते. त्यामुळे आपला 1 ते 2 मार्क जातो आणि त्यामुळेच रिझल्ट बरेचदा आपला रिझल्ट हुकून जातो. त्यामुळे हे ॲक्ट किती महत्त्वाचे आहे हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळून जाणार. सोबतच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर सुरू करूया. पहिला चार्टर ॲक्ट म्हणजेच 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. बघा मित्रांनो, ब्रिटिश पार्लमेंटचा हा पहिला कायदा होता. बघा, यामध्ये हा पाठांतर करायची आवश्यकता नाही तुम्हाला. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फक्त हा समजून घ्या. बघा, हा ब्रिटिश पार्लमेंटने काय केला आहे, पहिला कायदा आहे. म्हणजे याच्या आधी कुठल्या प्रकारचा कायदा केला होता काय नाही. बघा, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हा पहिल्यांदा आहे आणि त्यामध्ये काय काय पार्श्वभूमी आहे हे देखील पाहूया. सत्तेचे एकत्रीकरण. आता बघा, सत्तेचे एकत्रीकरण म्हणजे कशा प्रकारे, बघा इथे काय होती, कंपनी हे राज्य करत होती भारतवर. सोबतच ब्रिटिश पार्लमेंट, आता काय झालं माहिती आहे का, त्यामध्ये ब्रिटिश पार्लमेंट यांनी हस्तक्षेप केला आणि त्यांच्याकडे सत्ता वळवली आहे. त्यामुळे काय म्हटलं जातं इथे, सत्तेचे एकत्रीकरण म्हणजेच सत्ता ही आता डायव्हर्ट न होता एक वेने, म्हणजेच फक्त ब्रिटिश शासन त्यांच्यावर कार्यवाही करणार. सोबतच बघा, या कायद्याने काय काय फरक झालेला आहे ते म्हणजे बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल बनला. बघा मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची लाईन आहे ही. अत्यंत महत्त्वाच्यापेक्षाही बघा, यावर अनेकदा प्रश्न आलेले आहे. परंतु एक लक्षात ठेवा, पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, तर तो म्हणजे वॉरन हेस्टिंग यांच्याबद्दल अगर आपण अधिक माहिती घेतो म्हणजे बघा, याने माहिती आहे का काय केलेलं आहे, तर बघा कलकत्तामध्ये मदरसा यांनी स्थापन केलेला आहे. ते म्हणजे कधी, तर बघा 1772 या वर्षी यांनी काय केलेलं आहे, तर बघा 1772मध्ये मदरसा स्थापन केला. सोबतच 1772मध्ये कलेक्टर हे पद देखील स्थापन केलेलं आहे. कोण, वॉरन हेस्टिंगने. ठीक आहे, तर बघा, आणि तोच होता पहिला गव्हर्नर कुठला, बंगाल प्रांताचा. सोबतच लक्षात ठेवा, गव्हर्नर जनरल ही काउन्सिल निर्माण केली. आता मला एक सांगा, गव्हर्नर जनरल ही काउन्सिल कुठल्या ॲक्टनुसार केलेली आहे, तर ते आहे 1773चा ॲक्ट, जो की चार्टर ॲक्ट आहे. त्यानंतर बघा, हे काउन्सिल ॲक्ट जे निर्माण झाले आहे त्यामध्ये कोण कोण होते, बघा जॉन क्लेवरिंग, रिचर्ड बोरवेल, दिलीप फ्रान्सिस आणि जॉन व्हिलर मॉन्सन. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला आयोग अशा प्रकारची नावं, आता तुम्ही रिसेंटली अगर पेपर पाहसाल तर तुम्हाला याच प्रकारची नावं निदर्शनात येणार. आणि जेव्हा हे नाव येणार तर आपण, जर आपल्याला माहीत नसलं तर आपला प्रश्न 100% चुकणार म्हणजे चुकणार. त्यासाठी आपल्याला हे डिटेल माहिती घेणं आवश्यक आहे. सोबतच लक्षात ठेवा, बंगालमध्ये 1974, आता हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. एकदम IMP करून ठेवा, याला नोट डाऊन घेऊन चाला. कसं, बघा बंगालमध्ये 1774मध्ये सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट, ठीक आहे, हे स्थापन केली होती. आता मला एक सांगा, जेव्हा बंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये आणि इतर प्रांत जसे की मद्रास, बंगाल या प्रकारचे जे प्रांत होते, त्या टाईमी 3 प्रांत होते. त्या 3 प्रांतातून फक्त आणि फक्त बंगाल या प्रांतामध्ये 1774मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन झाली होती. ते देखील त्या ॲक्टच्या नुसार. बघा, ॲक्ट कधीचा आहे, 1773चा. आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे स्थापन कधी झाले, तर 1774मध्ये. बघा, पुढच्या वर्षी आयोग तुम्हाला कन्फ्यूज करणार, 1773मध्ये स्थापना वर्ष देणार. आणि एक लक्षात ठेवा, त्यामध्ये मुख्य न्यायाधीश कोण होते, तर इलियास इंपे हे मुख्य न्यायाधीश होते. हे देखील लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न आयोग नेहमी विचारत आहे. सोबतच इतर न्यायाधीश, आता इतर न्यायाधीश किती होते, तर 3. बघा, पहिल्यांदा कोण आहे, जॉन हार्ड, त्यानंतर रॉबर्ट चेंबर्स, त्यानंतर स्टीफन केअर ली माइस्टे. या प्रकारचे हे नावं तुम्ही नोट डाऊन घेऊन चला. त्यानंतर पुढचा बघूया, तो म्हणजे 1781चा सुधारणा कायदा. आता बघा, चार्टर ॲक्ट हा आहे काय, तर नाही. बघा मित्रांनो, चार्टर ॲक्टची स्टोरी कशी आहे माहिती आहे काय, हा दर 20 वर्षाने काढला जातो. तर कोणाकडून, तर ब्रिटिश पार्लमेंटकडून. ठीक आहे, दर 20 वर्षाने. आता पहिला चार्टर ॲक्ट कधी आला, तर तो म्हणजे 1773. आता पुढचा कधी येणार होता, तर 1793चा. परंतु त्यापूर्वी काही महत्त्वाचे कायदे करण्यात आले. जसे की बघा, 1781चा सुधारणा कायदा. आता बघा, हा कशाबद्दल केलेला आहे, तर यामध्ये काही जे 1774मध्ये सर्वोच्च न्यायालय स्थापन झाली होती, त्यामध्ये माहिती आहे का, सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर यांच्यामध्ये वाद निर्माण होत होता. तर तो वाद निर्माण न होण्यामुळेच आपण काय केलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे, तर 1781चा सुधारणा कायदा निर्माण केला. त्यामध्ये काय केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार यामध्ये कपात करण्यात आली. म्हणजेच बघा कशा प्रकारचं, तर सर्वोच्च न्यायालय आणि गव्हर्नर यामध्ये अधिकाराबाबत वाद निर्माण होते. म्हणजेच कसे, गव्हर्नर काही कायदे करत होते, त्याला स्थगिती सर्वोच्च न्यायालय देत होते, त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होते. आणि तो वाद टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार कपात करण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कोणता, 1781.
पुढचा बघूया 1784चा पीट्सचा ॲक्ट. विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की अनेक परीक्षामध्ये हा ॲक्ट विचारलेला आहे. बघा काय आहे ॲक्टमध्ये. तर बघा कोर्ट ऑफ डायरेक्टर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोलची निर्मिती झाली. बघा अनेकदा असं म्हटलं जाते का ब्रिटिश पार्लमेंट यांनी जो कायदा केलेला आहे किंवा चार्टन ॲक्ट निर्माण केला आहे 1773चा, यामध्ये यांनी काय केलेलं ब्रिटिशांनी, तर कंपनीवर आपली कमांड स्थापित केली. परंतु ती कमांड आणखी स्ट्रॉंग करण्याचं कार्य म्हणजे 1784च्या पीटच्या कायद्याने केलं. का बरं असं म्हटलं जाते, तर बघा यामध्ये काय केलेलं आहे, कोर्ट ऑफ डायरेक्टर. आता हे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे हे कोणाचे होते, कंपनीचे होते, आणि यावर कंट्रोल करणारे म्हणजेच बोर्ड ऑफ डायरेक्टर हे कोणाचे राहणार, हे ब्रिटिश पार्लमेंटचे. तर बघा डायरेक्ट आणि इनडायरेक्टली आता ब्रिटिश पार्लमेंटचं वर्चस्व कंपनीवर रुजू झालेलं आहे या कायद्यामुळे. त्यानंतरचा बघूया 1793चा चार्टर ॲक्ट. आता मित्रांनो हा सेकंड चार्टर ॲक्ट आहे. पहिला 1773, दुसरा 1793चा, जो की दर 20 वर्षांनी येणार होता. आता बघा यामध्ये काय काय मेन्शन आहे, कंपनीला 20 वर्षाचा परवाना मिळाला. बघा दर 20 वर्षांनी चार्टर ॲक्ट येत होता आणि कंपनीला परमिशन देत होती पुढच्या 20 वर्षासाठी तुम्ही राज्य करू शकता. त्यामध्ये बघा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, तर ब्रिटिश पार्लमेंटला कंपनीच्या फायद्यातून म्हणजेच जो कंपनी कर किंवा व्यापारातून गोळा करणारा पैसा आहे त्या पैशामधून ब्रिटिश पार्लमेंटला 5 लाख पाऊंड, बघा काय मी म्हटलेलं आहे 5 लाख पाऊंड, तुम्हाला आयोग 3 लाख 4 लाख अशा प्रकारे देऊ शकते, परंतु काय आहे आकडा तो 5 लाख पाऊंड द्यावे लागत होते. कोणाला, तर कंपनीला. कोणाले, तर ब्रिटिश पार्लमेंटले. ह्या कन्सेप्ट माहिती आहे का मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारे करून ठेवा. सोबतच पुढचं बघूया, कंपनीचे कर्मचारी यांनी बिना परवानगीने, म्हणजेच बघा कंपनीमध्ये जे कार्यकर्ते आहे, जेच की अधिकारी किंवा सैनिक यांनी अगर भारतातून ब्रिटिशात किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी परमिशन घेतली नाही कंपनीकडून, तर त्यांचं पद रद्द होत होतं. म्हणजेच बघा काय याच्यामध्ये आपण पाहूया, कंपनीचे कर्मचारी कंपनीच्या बिना परवानगीने भारताच्या बाहेर गेल्यास त्यांचा राजीनामा समजला जात होते. बघा या कुठला चार्टर ॲक्ट आहे, तर हा 1793चा म्हणजे सेकंड चार्टर ॲक्ट आहे, यामध्ये मेन्शन आहे. त्यानंतर कंपनी प्रायव्हेट ट्रेड करू शकते. आता मला एक सांगा, कंपनी जो आहे, कंपनी माहिती आहे का व्यापार करत होती भारतामध्ये, परंतु हा जो 93चा ॲक्ट आहे त्यामध्ये काय म्हटलं आहे, कंपनीला परमिशन दिली होती, पण कशी, फक्त भारत व्यापार. सोबतच लक्षात ठेवा. त्यानंतर बोर्ड ऑफ कंट्रोल यांच्यातील सदस्यांचा पगार भारत सरकार देणार. मला एक सांगा, बोर्ड ऑफ कंट्रोल केव्हा स्थापन झालं, तर बघा 1784 जो पीटचा ॲक्ट आहे एकदम महत्त्वाचा, त्यामध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन झालं, परंतु त्याची पगार भारत सरकार देणार. हे कधी म्हटलं, तर हा म्हटलं आहे 1793 या चार्टर ॲक्टमध्ये. हे कन्सेप्ट लक्षात ठेवजा. सोबतच लक्षात ठेवा पुढचा चार्टर ॲक्ट, जो की ॲक्ट कधी निर्माण झाला मित्रांनो, तो म्हणजे 1813. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा का बरं महत्त्वाचा आहे, तर इथे बघा काय झालेलं आहे माहिती आहे का, कंपनीचे एकाधिकार मक्तेदारी संपुष्टात आली. म्हणजे आता बघा ह्या लाईनचा अर्थ काय होणार माहिती आहे का, भारतात जे कंपनी राज्य करत होती किंवा व्यापार करत होती, फक्त तो अधिकार माहिती आहे का ब्रिटिश पार्लमेंटने कंपनीलाच दिला होता, ईस्ट इंडिया कंपनीला. बघा परंतु आता काय झालं माहिती आहे काय, कंपनीचा एकाधिकार म्हणजेच फक्त भारतात व्यापार ईस्ट इंडिया कंपनी करणार, तो अधिकार काढून टाकण्यात आला. कुठल्या ॲक्टनुसार, तर तो आहे 1813च्या ॲक्टनुसार. आता मग याचा अर्थ काय होणार, तर बघा आता याचा अर्थ असा होणार की आता ब्रिटिश पार्लमेंट किंवा ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश या राज्यातील या देशातील इतर कंपन्या भारतामध्ये व्यापार करू शकणार, असा या प्रकारचा अर्थ होतो. आणि सोबतच एक लक्षात ठेवा, कंपनीचे शेअर होल्डर जे होते, ज्यांनी पैसा इन्व्हेस्ट केला, त्यांना 12.5% म्हणजे 12.5% वरून 10.5%वर आणले, म्हणजे इथे कपात केली आहे, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भारतीयांना शिक्षणावर दरवर्षी 1 लाख रुपये. मित्रांनो अत्यंत मोस्ट इम्पॉर्टंट लाईन आहे, अनेकदा प्रश्न आले आहे परंतु विद्यार्थी मित्र चुकले आहे. काय आहे माहिती आहे काय, भारतीयांना शिक्षणासाठी म्हणजे भारतीयांच्या शिक्षणाच्या खर्चावर दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. आता बघा सरळ प्रश्न कसा येणार, की बघा 1 लाख रुपये जी तरतूद करण्यात आली होती ती कोणत्या कायद्याने केली होती, तर तो ॲक्ट कोणता आहे माहिती आहे काय, 1813. आणि सोबत एक लक्षात ठेवा, 1813 जो चार्टर ॲक्ट आहे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणजे ख्रिश्चन मिशनरीचा प्रसार आणि प्रचार या कायद्यानुसारच भारतामध्ये वाढवण्यात आलेला आहे. सोबतच एक लक्षात ठेवा 1833चा चार्टर ॲक्ट. आता बघा बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हे अत्यंत महत्त्वाची लाईन आहे, ती म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल बनला कधी, तर हा ॲक्ट आहे 1833चा. 1833 हे लक्षात ठेवा. सोबत भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला, तो म्हणजे विल्यम बेंटिंक. आणि विल्यम बेंटिंक यांचा कार्यकाळ विचारल्यास आपल्याला 1828 ते 1835 या दरम्यान विद्यार्थी मित्रांनो. आणि यांनीच एक म्हणजे महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे सतीप्रथा ही कायद्याने बंद केली. कोण केली, तर विल्यम बेंटिंक यांनी. तर बघा त्यानंतरचं काय माहिती आहे काय, कंपनीचा व्यापार करण्याचा अधिकार काढून टाकण्यात आला, फक्त शासन करू शकते. आता बघा इथे कन्सेप्ट एक क्लिअर करा, ते म्हणजे
1813 आणि 1833 इथे फक्त कंपनी यांचा पुरा अधिकार काढण्यात नाही आला, परंतु 1833मध्ये संपूर्ण व्यापार अधिकार नष्ट करण्यात आला, म्हणजे काढून टाकण्यात आला. 1813च्या चार्टर ॲक्टमध्ये फक्त इतकं म्हटलं होतं की आता कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच व्यापार करणार नाही, तर ब्रिटिशमधील इतर कंपन्याही व्यापार करणार. पण 1833मध्ये तो अधिकार संपूर्ण काढण्यात आला. फक्त आता कंपनी शासन करू शकते या प्रकारचं. आता पुढचं पाहूया. भारताचा गव्हर्नर जनरल जे कायदे बनवणार ते संपूर्ण भारतात लागू होणार. हे एकदम महत्त्वाची लाईन आहे विद्यार्थी मित्रांनो. कसं की भारतात जो आता कायदा बनणार तो भारताचा गव्हर्नर जनरल बनवणार आणि आता पुढे संपूर्ण भारतात ते लागू होणार. पुढचं काय आहे तर बघा, भारतीय लोकांना नोकरीमधून जात, वंश, धर्म इत्यादी कारणावरून काढण्यात येणार नाही. हे एकदम महत्त्वाची लाईन आहे. आता बघूया पुढचा ॲक्ट, तो म्हणजे 1853चा चार्टर ॲक्ट. आता बघा इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचा 20 वर्षाचा जो मुदत होती, जो अधिकार होता तो नाकारला गेला. सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आता कंपनी पुढे इथे व्यापार किंवा राज्यकारभार करू शकणार नाही. आता कसं आहे तर बघा, हा अधिकार गेला होता कुठं, ब्रिटिशच्या राजाकडे. आता ब्रिटिशचा राजा जेव्हा कायदा काढणार आणि तिथून माहिती आहे का कंपनी संपुष्टात येणार, या प्रकारचा हा ॲक्ट होता. या कायद्याने प्रथमच गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये फरक केले होते. आता बघा हे कसे फरक होते बघा. विधिमंडळ, आता यामध्ये काही विधिमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे दोन वेगळे केले होते. सोबतच गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. विद्यार्थी मित्रांनो, हा एकदम म्हणजे याला IMP समजून जा. हा येणारा प्रश्न आहे, आलाही आहे. बघा आता बघा इथं काय दिलेलं माहिती आहे काय, गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता मला एक सांगा, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल याला दुसरं नाव काय तर भारतीय विधिमंडळ, ठीक आहे. सोबत एक लक्षात ठेवा, त्यामध्ये 6 नवीन सदस्यांचा समाविष्ट करण्यात आले होते. ते म्हणजे बघा, त्यामध्ये बंगाल, आग्रा, मुंबई आणि मद्रास हे 4 प्रांत आहे. हे एकदम महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, हे चांगलं नोट डाऊन करत चला. सोबतच बघा पुढं काय आहे, कंपनीच्या संचालकांची म्हणजेच कोर्ट ऑफ डायरेक्टर जे कंपनीकडे होते यांची संख्या 24 वरून 18 करण्यात आली, म्हणजे इथे संख्या घटवण्यात आली. आता मला एक सांगा, आयोग तुम्हाला अगर अशा प्रकारचा प्रश्न विचारणार की कंपनीचे म्हणजेच संचालकांची संख्या जी 24 वरून 18 केली, हे कोणत्या ॲक्टनुसार केली, तर ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे. तो म्हणजे 1853चा चार्टर ॲक्ट. सोबतच लक्षात ठेवा, संख्या 24 वरून 18 केली हे देखील विचारू शकते. आणि पुढचं 1853च्या चार्टर ॲक्टनुसार पहिल्यांदाच भारतीय प्रशासनामध्ये सेवकांची भरती म्हणजे खुल्या प्रकारची तत्त्वे मान्य केली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा देखील अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. आता भारतामध्ये काय सुरुवात झाली माहिती आहे काय, आता जो परीक्षा होणार ती माहिती आहे काय खुल्या प्रकारची, म्हणजे भारतीयांना देखील त्यामध्ये सामील करण्यात परवानगी मिळाली होती. कुठला तर 1853चा ॲक्ट. पुढचा ॲक्ट जो की 1857चा युद्ध झालं त्यानंतर करण्यात आलेला, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा 1858चा भारत शासनाचा कायदा, राणी व्हिक्टोरिया. आता बघा हे नाव महत्त्वाचं आहे. आता यामध्ये काय आहे बघा, भारताचा गव्हर्नर जनरल आता भारताचा व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाते. बघा हे इथे महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला प्रश्न काय येणार तर व्हाईसरॉय हे पद निर्माण कधी झाले तर ते आहे 1858 या चार्टर ॲक्टनुसार. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे 1858. सोबतच लक्षात ठेवा, व्हाईसरॉय भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण आहे तर ते म्हणजे लॉर्ड कॅनिंग. आता यांनी काय केलं तर बघा 1 नोव्हेंबर हे डेट अत्यंत महत्त्वाची आहे. हे डेट विचारलेली आहे. 1 नोव्हेंबर 1858 रोजी इलाहाबाद हे देखील महत्त्वाचं आहे. इलाहाबाद येथे व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग, कोण होते पहिले व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग, यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. कोणाच्या नावाने तर राणी व्हिक्टोरिया यांच्या नावाने. या ॲक्टमध्ये काय होतं बघा, हा जाहीरनामा कशासाठी होता तर आता भारतातील संपूर्ण सत्ता जी ईस्ट इंडिया कंपनीकडे होती ते निघून म्हणजे त्यांच्याकडून हस्तगत करून ती कुठं गेली तर ब्रिटिश राणीकडे, ब्रिटिश पार्लमेंट राणी यांच्याकडे गेलेली आहे. आणि यामध्ये एक गोष्ट मेन्शन केलेली आहे, ते म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे दोन्ही पद रद्द केलेले आहे. बघा हे एकदम महत्त्वाचं आहे. कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोल हे रद्द करून त्या जागी काय केलेलं आहे तर भारत मंत्री हे पद निर्माण केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारत मंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे होते, समोर तुम्हाला दिसून पडणार. सोबतच लक्षात ठेवा, भारत मंत्री यांना मदत करण्यासाठी 15 जणांची टीम तयार होती, म्हणजेच इंडिया काउन्सिल म्हणजे याच्यामध्ये 15 जण होते. आता बघा हे 15 जण काय करत होते तर भारत मंत्र्याला मदत करत होते. आणि या इंडिया काउन्सिलचा अध्यक्ष कोण राहत होता तो म्हणजे भारत मंत्री. आणि पहिला भारत मंत्री कोण होता तर तो होता म्हणजे स्टॅनले. हे व्यवस्थित नाव लक्षात ठेवा, लॉर्ड स्टॅनले हा पहिला भारत मंत्री होता. सोबतच लक्षात ठेवा 1861. आता मला एक सांगा, 1861 हा भारत परिषद अधिनियम आहे जो की अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये माहिती आहे काय, जे कायदे करण्यात आले ते खूप महत्त्वाचे आहे. बघा मुंबई व मद्रास प्रांतांना स्वतःसाठी कायदे करण्याचा व त्यात बदल करण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला. आता विद्यार्थी मित्रांनो, हे एकदम महत्त्वाचं आहे. हा अधिकार जो मुंबई आणि मद्रास यांना देण्यात आला म्हणजे हा कधीतरी काढून टाकण्यात आला असं पहिले, तर तो आहे 1773.
म्हणजेच पहिलाच चार्टर्ड ॲक्ट यामध्ये मुंबई आणि मद्रास यांचा अधिकार काढण्यात आला होता, तो देण्यात आला केव्हा, तो 1861. हा प्रश्न डायरेक्ट येतो मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न डायरेक्टली येतो, परंतु हे माहीत नसल्यामुळे तो प्रश्न चुकतो. म्हणून यानंतर ही चुकी होणार नाही, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्ही चांगल्या पर्यायाने एकदा दोनदा व्यवस्थित हाताळून घ्या. सोबतच यामधले महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करत चला. त्यानंतर 1861च्या ॲक्टनुसार भारतात कायदेमंडळ स्थापन झाली, स्थानिक भारतीयांना पहिल्यांदा सदस्यत्व मिळाले. हे एकदम महत्त्वाचं आहे. बरं, हा ॲक्ट कोणता आहे, तर 1861चा. याच्यामध्ये काय झालं, तर भारतीय कायदेमंडळ. आता बघा, भारतीय कायदेमंडळ स्थापन झाले आणि स्थानिक भारतीयांना पहिल्यांदा सदस्यत्व देखील मिळाले. हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. पण कशा प्रकारचे, अशासकीय. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला आयोग बघा, MPSC कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप बी अशा प्रकारचा जो आयोग आहे किंवा पेपर जो सेटअप करतो, त्यामध्ये हे बारीक सारीक गोष्टी एकदम महत्त्वाच्या असते. ते तुम्हाला देणार शासकीय, परंतु ते अशासकीय सदस्यत्व मिळाले. हे देखील नोट डाऊन करत चला. सोबतच एक लक्षात ठेवा, पुढचा पॉईंट म्हणजे 1862. आता बघा, आपण ॲक्ट कुठचा पाहत आहोत, 1861. 1861 आणि आता गोष्ट कुठची चालू आहे, 1862. काय झालं होतं बघा, 1862मध्ये व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये म्हणजेच बनारसचा राजा, फतेहाडचे महाराज आणि सर दिनकरराव भारतीयांना नामनिर्देशित केले. आता बघा मित्रांनो, हा पॉईंट का बरं महत्त्वाचा आहे आणि हे नाव देखील महत्त्वाचं आहे. बघा काय काय आहे, बनारसचे राजे एक, त्यानंतर दुसरं नाव काय, तर बघा फतेहाडाचे महाराज आणि सर दिनकरराव. हे 3 व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे. का बरं, की 1861चा कायदा जो बघा, तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो व्यवस्थित. तो म्हणजे 1861चा जो कायदा निर्माण केला, त्या कायद्यानुसार 1862मध्ये गव्हर्नर जनरल यांच्या काउन्सिलमध्ये यांना सदस्यत्व देण्यात आले. हे देखील महत्त्वाचं आहे. सोबतच लक्षात ठेवा, नवीन कायदेमंडळ स्थापन झाली. आता मला एक सांगा, नवीन कायदेमंडळ हे कोणत्या कायद्याने स्थापन झाले, ते म्हणजे 1861 या कायद्याने. आता केव्हा स्थापन झाले बघा, 1862मध्ये बंगाल, 1866मध्ये वायव्य सरहद्द प्रांत आणि 1897मध्ये पंजाब, या 3 इथे स्थापन झाले. बघा आता पुढं काय आहे, लॉर्ड कॅनिंग यांनी सुरू केलेली खातेनिहाय म्हणजेच पोर्टफोलिओ पद्धतीला या कायद्यानेच मान्यता दिली. विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण की याआधी प्रश्न येऊन गेलेला. लॉर्ड कॅनिंग, आता मला एक सांगा, लॉर्ड कॅनिंग यांनी खातेनिहाय पद्धत चालू केली, हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. सोबतच ते स्थापन करताना किंवा चालू करताना तिला कुठल्या कायद्याने सहारा दिला किंवा कुठल्या कायद्याने तिला मान्यता दिली, तो म्हणजे 1861चा. आणि एक लक्षात ठेवा, खातेनिहाय हिलाच काय म्हटलं जाते, पोर्टफोलिओ पद्धत. ठीक आहे. पुढं पाहूया, 1892चा इंडिया काउन्सिल ॲक्ट. आता हा देखील महत्त्वाचा का बरं आहे बघा, केंद्रीय आणि प्रांतिक कायदेमंडळात अतिरिक्त सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. म्हणजेच बघा, केंद्र आणि प्रांत याच्यामध्ये सदस्य संख्या वाढवण्यात आली होती. पुढे अर्थसंकल्पावर चर्चा आणि कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार मंडळाने देण्यात आला. आता बघा, हे का बरं महत्त्वाचं आहे, म्हणजे 1861. आता हे एक्सप्लेन करून पाहू आपण. 1861मध्ये जो कायदा निर्माण झाला, त्यामध्ये कायदेमंडळ स्थापन झाले. जे कायदेमंडळात सदस्य निवडून जाते त्यांना फक्त आणि फक्त अशासकीय तत्वावर निवडून येत होते आणि त्यांना अधिकार कुठल्याच प्रकारचा देण्यात आला नव्हता. आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी 1892चा इंडिया काउन्सिल ॲक्ट निर्माण करण्यात आला. सोबतच लक्षात ठेवा, त्यामध्ये काय झालेलं आहे, तर बघा सदस्य संख्या तर वाढवलीच, परंतु अर्थसंकल्पावर चर्चा आणि कार्यकारी विभागाला, इथे बघा कार्यकारी विभाग दिलेला आहे. ठीक आहे. कार्यकारी विभागाला प्रश्न विचारण्याचा अधिकार कायदेमंडळात देण्यात आला. हे देखील एकदम महत्त्वाचं आहे, स्टार करून ठेवतो. सोबतच लक्षात ठेवा, पुढचा म्हणजे 1909चा भारतीय परिषदेचा कायदा. हा एकदम महत्त्वाचा आहे. आता बघा, आयोग 1909, 1919, 1935 या कायद्यावर अत्यंत जोर देतो. बघा 1909चा, आता ह्या कायद्याला कुठल्या नावाने प्रसिद्ध किंवा कुठल्या नावाने ओळखले जाते, तो म्हणजे मार्ले मिंटो. आता मला एक सांगा, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होते, ते म्हणजे मार्ले हे कोण होते, तर हे भारतमंत्री होते. आता मला एक सांगा विद्यार्थी मित्रांनो, भारतमंत्री हे पद आपण पाहिलं केव्हा निर्माण झालं, सोबतच पहिले भारतमंत्री कोण होते हे देखील पाहिलं, आणि सोबतच हे देखील पाहू की 1909मध्ये भारतमंत्री कोण होते, ते म्हणजे मार्ले, आणि मिंटो कोण होते, तो व्हाईसरॉय. आता पुढं पाहू ऑगस्ट. आता मला एक सांगा, 1909चा जो ॲक्ट पाहून राहिलो आपण, त्याची पार्श्वभूमी म्हणजे बघा, ऑगस्ट 1907मध्ये इथे 2 नाव महत्त्वाचे आहे, ते म्हणजे KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी. हे 2 म्हणजेच हे 2 भारतीय यांना माहिती आहे काय, भारत इंडियन काउन्सिलमध्ये सदस्यत्व मिळाले. आता बघा इथे काय कन्सेप्ट क्लिअर करणार, तर जे की KG गुप्ता आणि सय्यद हुसेन बिलग्रामी यांना माहिती आहे का, भारत इंडियन काउन्सिलमध्ये सदस्यत्व दिले. सोबतच मार्च 1909मध्ये, म्हणजेच बघा कायदा होण्याच्या आधी मार्च 1909मध्ये सचिदानंद सिन्हा यांना व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात सदस्यत्व म्हणून घोषित केले. हे देखील महत्त्वाचे आहे. आणि एक लक्षात ठेवा, असे सदस्यत्व मिळवणारे हे पहिले भारतीय व्यक्ती होते. कोण? सचिदानंद सिन्हा. आणि बघा प्रथमच निवडणुकीचे तत्त्व मान्य केले. मित्रांनो, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा प्रथमतः निवडणुकीचे तत्त्व कोणत्या कायद्याने मान्य केले, तो म्हणजे 1909चा कायदा. हे एकदम महत्त्वाचं आहे. पुढे बघूया, स्वतंत्र मतदारसंघ. म्हणजेच आता बघा, आपण जेव्हा मतदारसंघ पाहतो, आता त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1909
आणि 1919 आणि 1935 या तिन्ही कायद्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांसाठी प्रथमच 1909च्या कायद्यात तरतूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. का बरं? इथे 1909मध्ये प्रथमच मुस्लिम यांच्यासाठी माहिती आहे का स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले. सोबतच लक्षात ठेवा शेषाधिकार. आता बघा, हा प्रश्न मी किंवा हा पॉईंट मी हायलाईट केलेला आहे. बघा मित्रांनो, शेषाधिकार मी याला मुद्दामून हायलाईट केलेला आहे. का बरं? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1909 म्हणजेच 1919 आणि 1935 या तिन्ही याच्यात शेषाधिकार देण्यात आले. परंतु 1909 यामध्ये आणि 1935मध्ये कॉमन आहे. म्हणजेच कसं, शेषाधिकार हे कोणाकडे देण्यात आले होते? तर गव्हर्नर जनरलकडे. आणि पुढे बघूया, आता पुढचा कायदा कोणता आहे? तो 1919चा. त्यामध्ये 2 कॅरेक्टर महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे भारतमंत्री आणि गव्हर्नर जनरल. त्यांचं नाव बघा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. हा कायदा 1919चा आहे, परंतु हा कोणाच्या नावाने ओळखला जातो? तो म्हणजे मॉन्टेग्यू हा जो होता मित्रांनो, हा भारतमंत्री आहे, हे देखील लक्षात ठेवा. आणि चेम्सफोर्ड हा कोण आहे? गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय. आता बघा, भारतमंत्री. आता बघा, हे गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला पार्श्वभूमी पाहावं लागेल, जेणेकरून आपल्या लॉंग टर्मपर्यंत लक्षात राहणार. भारतमंत्री यांनी, म्हणजे भारतमंत्री कोण आहे? तर तो म्हणजे मॉन्टेग्यू यांनी काय केलं आहे? ऑगस्ट घोषणा ही भारताच्या घटनात्मक विकासाला प्रक्रियेला महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आता मला एक सांगा, जी ऑगस्ट घोषणा आहे ती कधी केली आहे? 1917मध्ये, म्हणजेच 20 ऑगस्ट. 20 ऑगस्ट हे देखील लक्षात ठेवा. 20 ऑगस्ट ही तारीख विचारली गेली आहे मित्रांनो याच्या पहिलेही. 20 ऑगस्ट 1917मध्ये मॉन्टेग्यू यांनी माहिती आहे काय एक घोषणा जारी केलेली आहे, आणि ती घोषणा एकदम महत्त्वाची आहे. बघा, आता यांनी काय केलेलं आहे? 1917मध्ये भारतामध्ये आले, त्यानंतर भारतामध्ये वास्तव्य केलं, त्यानंतर काही समिती स्थापन केली. समितीमध्ये मेंबर देखील होते. आता ते मेंबर कोण कोण होते बघा, विल्यम ड्यूक, त्यानंतर अर्ल ऑफ डोनमोर, चार्ल्स रॉबर्टसन आणि भूपेंद्रनाथ बासू. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुम्ही 1919चा कायदा वाचसान किंवा पाहसान, त्यामध्ये भूपेंद्रनाथ बसू हे अत्यंत महत्त्वाचे कॅरेक्टर आहे, किंवा हे कायदा करण्यामध्ये यांचंच योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. बघा, आपण किती नाव पाहिले? 4 नाव. एक कोण आहे? विल्यम ड्यूक, त्यानंतर डोनमोर, त्यानंतर रॉबर्टसन आणि भूपेंद्रनाथ बसू. सोबतच यामध्ये आणखी कोण कोण होते विद्यार्थी मित्रांनो? ते म्हणजे त्यामध्ये 2 आणखी व्यक्ती होते, ते म्हणजे मॉन्टेग्यू आणि चेम्सफोर्ड हे देखील होते. सोबतच यांनी काय केलेलं आहे? मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा केली आहे, आणि या चर्चेनंतर त्यांनी काय केलं आहे? एक शिफारस निर्माण केली, आणि ते शिफारस प्रसिद्ध कधी केली माहिती आहे का? जुलै 1918मध्ये. आणि हाच माहिती आहे का, हे शिफारस हा येणाऱ्या कंबाईनमध्ये विचारलेला आहे, आणि पुढेही विचारणार आहे की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड यांनी केलेली शिफारस जुलै 1918मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा डेटा विचारलेला आहे, म्हणून हे तारीख एकदम अत्यंत महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. सोबतच लक्षात ठेवा पुढचा पॉईंट म्हणजे 1919च्या कायद्यातील उद्देशपत्रिका. आता विद्यार्थी मित्रांनो, जे पण आतापर्यंत आपण कायदे पाहिले 1909, 1935 आणि 1919, यामध्ये फक्त एकमेव असा कायदा आहे किंवा एकमेव 1919चा ॲक्ट आहे ज्यामध्ये उद्देशपत्रिका देण्यात आलेली आहे. हे हायलाईट करा किंवा नोट डाऊन करा, अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्देशपत्रिका फक्त 1919च्या कायद्यामध्येच देण्यात आलेली आहे. पुढे बघूया, त्यामध्ये काय काय मेन्शन होतं बघा. भारत ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील. त्यामध्ये काय मेन्शन केलं आहे? तर भारत हा कसा प्रकार राहील? तर हा अविभाज्य घटक राहील. कोणाचा? तर ब्रिटिश साम्राज्याचा. पुढं भारतात जबाबदार शासन पद्धती प्रस्थापित करण्याचे कोणाचे उद्दिष्ट आहेत? हे ब्रिटिश सरकारचे उद्दिष्ट आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. आता इथे बघा, आपण काय पाहतो? 1919चा ॲक्ट, आणि याच्यामध्ये शेषाधिकार कोणाकडे देण्यात आले होते? ते म्हणजे भारत सरकार किंवा केंद्र सरकार म्हणून आपण त्याला, केंद्र सरकारकडे देण्यात आले होते. तर हे एकदम महत्त्वाचं आहे. आणि आता पुढचा बघूया, तो म्हणजे 1935चा भारत शासन कायदा. आता यामध्ये काय आहे माहिती आहे का? इंडिया काउन्सिल रद्द करण्यात आले. आता विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1935च्या ॲक्टमध्येच इंडिया काउन्सिल ॲक्ट रद्द करण्यात आले आहे, आणि त्यानंतर हाय कमिशनर हे पद कायम ठेवले. आता मला एक सांगा, जेव्हा हाय कमिशनर हे पद निर्माण झाले होते ते म्हणजे कधी? तर 1919च्या कायद्यामध्ये हे पद निर्माण झाले, हाय कमिशनर. आणि आता बघा मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. का बरं? स्वतंत्र मतदारसंघ. आता मला एक सांगा, आपण याच्या आधी स्वतंत्र मतदारसंघ पाहिलेला आहे, जो की 1909च्या कायद्याने दिलेला आहे. कोणाला? मुस्लिमांना. परंतु आता 1919चा कायदा चालू आहे, पण याच्यामध्ये काय आहे? साधारण मुस्लिम प्लस अँग्लो इंडियन ख्रिश्चन, युरोपियन या सर्वांना देण्यात जाणार आहे. कधी? 1935च्या ॲक्टनुसार. सोबतच लक्षात ठेवा एक महत्त्वाचं आणखी बघा, आपण 1909 आणि 1919चा हे देखील पाहिलेला आहे. शेषाधिकार कोणाकडे होता? बघा, 1909 आणि 1935 हे दोन्ही शेषाधिकार कोणाकडे होतं? तर गव्हर्नर जनरलकडे. आणि 1919 यामध्ये कोणाकडे होतं? ते म्हणजे भारत सरकारकडे किंवा केंद्र सरकारकडे. अशा प्रकारे बघा मित्रांनो, यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कलम, भाग आणि परिशिष्ट हे मध्ये फक्त आणि फक्त 1935च्या कायद्यामध्ये देण्यात आले होते. आता यामध्ये काय आहे? तर बघा, 321 हा आकडा एकदम महत्त्वाचा आहे. मी इथे लिहून घेतो. 321 काय आहे? तर कलम. आणि यामध्ये भाग विचारल्यास आपल्याला 14 भाग आहे, आणि परिशिष्ट विचारल्यास ते म्हणजे 10. हे तीनही आकडे लक्षात ठेवा. परिशिष्ट, कायदा आणि कलमे किती दिले? 321, आणि भाग 14 आणि परिशिष्ट 10. सोबतच लक्षात ठेवा, तो म्हणजे
1919 या ॲक्टमध्ये कलम दिले होते. तर ते किती कलम होते? 47. हे देखील नोट डाऊन करत चला. पुढे आता बघूया. बघा 1935च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात द्विशासन विधिमंडळ स्थापना झाली. आता मला एक सांगा, जे महाराष्ट्रात द्विशासन आहे म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद हे कोणत्या कायद्यानुसार स्थापन झाले? ते म्हणजे 1935च्या. आणि स्थापन केव्हा झाले? ते म्हणजे जुलै 1937 आता विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची तारीख म्हणजे 20 जुलै 1937 पुणे येथे कौन्सिल हॉलमध्ये दुपारी 2 वाजता विधान परिषदेची बैठक पार पडली. कधी? तर 20 जुलै. 20 जुलै हे तारीख लक्षात ठेवा. 1937 कुठे पार पडली? तर ते म्हणजे पुणे. कुठे? तर पुणे. आता पुणेचं नाव आलं तर बघा एक गोष्ट आणखी, विधिमंडळ म्हणजेच आता यामध्ये माहिती आहे का, पुणे यामध्ये एक गोष्ट आणखी महत्त्वाची आहे, ते म्हणजे पुणेमध्ये पहिले अधिवेशन भरत होते. म्हणजेच 1955 पर्यंत किती आहे? 1955 पर्यंत अधिवेशन कुठं भरत होते? पुणेमध्ये. हिवाळी अधिवेशन. हिवाळी. आता ते कुठे भरतात? नागपूरमध्ये. तर हे देखील नोट डाऊन करत चला. आणि सोबतच एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे आपला हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश हा आहे की 1935 जे कायदे येऊन राहिले किंवा कायद्यामध्ये प्रश्न येऊन राहिले ते कशाप्रकारे आपण टॅकल करायला पाहिजे आणि कुठले कुठले प्रश्न आपण वाचायला पाहिजे. कारण की अभ्यास करतो म्हणजे भरपूर प्रमाणात अभ्यास आहे, परंतु आपण शॉर्टकट कसं वापरायला पाहिजे. आता बघा यामध्ये काही तरतुदी दिल्या आहे आणि आयोग नेहमी ते तरतुदी विचारते. आता मला एक सांगा, ऑल इंडिया फेडरेशन म्हणजेच संघराज्य, ही संघराज्य प्रणाली ही कुठे दिली आहे? तर 1935च्या कायद्यामध्ये दिली आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. परंतु हे अस्तित्वात कधीच नाही आली. ऑल इंडिया फेडरेशन हे कधीच अस्तित्वात आलं नाही. का बरं? संस्थानिकांनी यामध्ये सामील न होण्याच्या कारणामुळे हे कधीच अस्तित्वात आले नाही. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी त्यामध्ये आता मला एक सांगा, फेडरल कोर्टची स्थापना हे कोणत्या कायद्याने स्थापन झाली? ते म्हणजे 1935. हे देखील लक्षात ठेवा. फेडरल कोर्ट ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला नेहमी येणार. आणि फेडरल रेल्वे ऑथॉरिटी हे देखील 1935च्या कायद्याने स्थापन झाले मित्रांनो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे RBIची स्थापना 1935 झाली, परंतु तो ॲक्ट कधीचा होता? 1934चा. हे देखील लक्षात ठेवा. हे पहा RBI, हा RBIची स्थापना 1 एप्रिल 1935 आहे, परंतु याच्यासाठी ॲक्ट कोणता होता? तो 1934चा. हे देखील लक्षात ठेवा. आणि यामध्ये आणखी काही गोष्टी ॲडिशनल करता म्हणजे बघा, जे 1919 आपल्याला दिलेलं आहे, 1919 प्रांतामध्ये शासन निर्माण झाले होते, द्विदल शासन. आणि हेच केंद्रामध्ये स्थापन करण्यात कार्य कोण केले? 1935च्या कायद्याने. जे की आता ते प्रांताचे द्विदल शासन हे केंद्रामध्ये प्रस्थापित करण्यात आले होते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ घेण्याचा पर्पज म्हणजे आयोग नेहमी या प्रकारचे प्रश्न विचारतो आणि विद्यार्थी मित्रांना या प्रकारचे प्रश्न टॅकल करण्यात अडचण निर्माण होते आणि ते प्रश्न 1-2 मार्ग असे सहज सुटले जाते. म्हणून हा व्हिडिओ घेण्याचा उद्देश आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला, यानंतर येणारा प्रश्न तुमचा कुठल्याही प्रकारचा असो तो 110% सुटल्या जाणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबत बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.